मग श्वेता सकाळी 4ला उठून कसं वाटतं? वर्थ इट. मी म्हणत होते की तुला म्हणूच झोपूया म्हणून, पण नाही, हे व्ह्यू मिस केला असता. रिग्रेट झालं असतं, रिग्रेट झालं असतं. कोल्हापूर जाऊन आपण पहिल्यांदा आलोय तर लाज वाटायला पाहिजे आपल्यावरती. यार हे फायर वर्क्स कॅप्चर कर. लोकांना कॅप्चर कर क्यूट क्यूट मोमेंट्स. आम्हाला कन्सेंट न घेता व्हिडिओ मध्ये टाकले. आयुष्यात तेच राहिले लोकांची क्यूट मोमेंट्स लाईक. फील यू ब्रो. फोटोग्राफर आहे, शी इज अ प्रॉपर फोटोग्राफर. तिचं कंटेंट घेऊया. श्वेता डेअर तुला, श्वेता डेअर. या काकांना विचारायचं की त्रिपुरा पौर्णिमेचा इम्पॉर्टन्स काय आहे आणि आपण का दीपोत्सव साजरा करतो. सकाळ सकाळचा मूड चांगला नसतोय म्हणून काका पण काही खाऊन पिऊन आले नसते. उगाच राग सकाळी आपल्याला निघायचा. आम्ही जाणार होतो महालक्ष्मीला नवरात्रीमध्ये, तेव्हा हिनं मला फोन करून उठवलं आणि हिनं मला बोलले की राहू दे चल झोपूया, आणि आम्ही दोघी पण झोपलो. आणि यावेळेला 3:30ला मॅडम कॉल करतात आणि मोटिवेशन देतात, म्हणून आम्ही फायनली आता इथं लँडअप झालो, नाहीतर आम्ही दोघी परत पुन्हा झोपलो असतो. सो थँक्यू. म्हणून आता देवभक्ती करायला पाहिजे. बघितलं आजची जनरेशन. मी रोज करते, मी रोज देवभक्ती करते. मी कॅमेरा कॉन्शियस आहे, सारखं घेऊ नको. व्ह्यूज केले. ऐकलं कॅमेरा कॉन्शियस. माझ्या व्लॉग्स मध्ये इंग्लिश बोलायचं नाही, ओके? ओ माय गॉड. आय एम फ्रॉम गरीब बॅकग्राऊंड आणि आय डोंट इवन नो द इंग्लिश व्हेरी वेल. बिहेव. हंबल बनण्याची ऍक्टिंग चालली आहे. हे पण मी इंग्लिश मध्ये बोललो. हाय कर सांगतो, हाय कर. दूसरों के वीडियो कॉल्स में आय. एक्सक्यूज मी, आमचा एक छान फोटो घेऊ शकता का? असं डिसेंटली विचार. ओव्हर थिंकिंग प्रो मॅक्स. एक्सक्यूज मी. काहीच श्वेतानी धाडस करून विचारलं त्या दादांना आणि त्यांनी आमचा छान फोटो काढला. आय गेस फोटो आले छान, बघूया ते नंतर आपल्याला सेंड करतील. मी तर स्क्रीनवर टाकेन इथं कुठेतरी. फोटो छान आला. म्हणून कोल्हापूरची माणसं छान आहेत, फक्त आपल्याला डिसेंटली छान असं बोलावं लागतं. लोक धावून येतात. बिग अप्लॉज टू श्वेता धाडस केल्याबद्दल. धाडस केल्यामुळे फ्रीमध्ये फोटो आला. नेक्स्ट इयर साक्षी DSLR घेणार आहे. कर दिना. बीप बीन टच. नाही घेतलं तर समजून घ्या. इट्स बीन 3 hours वी आर सिटिंग हिअर. होत आहे, उजेड होत आहे. ओ नाही रेड लाईटच आहे ते. मला पण वाटलं तो सूर्य आहे. सूर्य कुठून आलाय? पचका झालेला आहे. साक्षी मगाच म्हणते त्या साईडनं सूर्य उगत आहे, पण आता जस्ट आला तिच्या कुठल्या तरी बॅनरची लाईट आहे. किती पागल आहे. आपल्याला माहित पण नाही ईस्ट डिरेक्शन कुठली आहे.